वाल्मिक कराडला मुक्का लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासूनच परळीमध्ये पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आलेली होती। मात्र वाल्मिक कराडला मुक्का लावल्याची बातमी समोर आल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। वाल्मिक कराडवर मकोका, परळी बंदची हाक। वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळीमध्ये तणावपूर्ण शांतता। वाल्मिक कराडला हत्येच्या कटात सहभागाचा ठपका ठेवण्यात आला असून त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्याबरोबरच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून विशेष तपास यंत्रणेला वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी मिळाली आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना वाल्मिक कराडचे समर्थक मात्र आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे। बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलाय, तर परळीतील सर्व व्यवहार देखील सध्या ठप्प आहेत। सकाळपासूनच वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराडच्या आईने सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या दिला। पोलिसांनी सकाळपासूनच परळीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले। न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत परळीच्या आगारातील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली। यात एसटी बसचं नुकसान झालं आणि काचा फुटल्या। कुणालाही दुखापत झाली नाही। खबरदारी म्हणून परळी आगारातून बाहेरगावी जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी बसची तोडफोड केल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी बीड परळी महामार्गावर टायर जाळले। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी महामार्ग रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढत आंदोलन केलं। भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात कराड समर्थकांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।